ओम शांती. मित्रांनो, आज मधुबन मधला पहिला दिवस. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक्साइटिंग लाईफ ऑफ स्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. चला तर करूया मधुबन मध्ये खूप भरपूर मजा आणि शिकूया. लेट्स सी नाउ. मधुबन मध्ये आल्यावर आम्हाला लगेच मिळालेला आहे बॅच. त्याच्यावर आपलं नाव लिहिलेलं आहे स्टाईल सोनवणे, डबल लाईट स्थिती योग साधना. कोणत्या भट्टीसाठी आलेला आहे, कुठे राहणार आहे, आता आम्ही राहिलेलो आहे ब्रह्मलोकमध्ये. या सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. आम्ही आता ब्रह्मलोकचे निवासी झालेलो आहे. बाळासाहेब भाई, ओम शांती. मधुबन मध्ये आपण आलेलो आहे. आज मधुबन मधला आपला पहिला दिवस. कुठे जायचंय, काय प्लॅनिंग आहे आजचे? आता एक अर्धा तास झाला आम्ही येऊन इथं. डायमंड हॉल मध्ये जायचं आहे आज आपल्याला. डायमंड वॉल मध्ये आपल्याला आता जायचं आहे. डायमंड हॉल आणि मध्ये बाबांच्या कमऱ्यामध्ये थोडं योग करून मग ब्रह्मभोजन करायला जायचं आपण सगळे. चला चला जाऊया. हा जाऊया. लवकर भूक पण लागलेली आहे. ब्रह्मभोजनचा आस्वाद सुद्धा घेऊया. बाबांच्या पहिला कमऱ्यामध्ये जाऊन योग करूया. 15-20 मिनिटं योग. ओम शांती सुमित भाऊ. ओम शांती. मधुबन मध्ये पोहोचला का नाही? हो पोहोचलो ना. आता कुठे चाललाय? आता आपण चाललेलो आहे डायमंड हॉलला. डायमंड हॉलला तिथे जाऊन काय करायचे? डायमंड हॉलला जाऊन आपण आता बाबांच्या कमरेत जायचं आहे. बाबांच्या कमरेत जरा थोडे ज्ञानाला बसायचं आहे. योग करूया. योग करायचा आहे बाबांचा. त्यानंतर ब्रह्मभोजन करूया. त्यानंतर ब्रह्मभोजन करायचं. भूक लागल्या का नाही जोरदार? हो लागले. चला प्रवास करून भरपूर भूक लागलेली. प्रवासातून भरपूर भूक लागलेली आहे सुमित भाऊंना. त्यामुळे ब्रह्मभोजन करायला जाऊया. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. कुठे चाललाय आता? डायमंड हॉलला बाबाचे योग करायला, त्यानंतर ब्रह्मभोजन करायला जाणार आहे. होय काय? चला जाऊया बरं. डायमंड हॉलला. टोपी काय घातलाय? हॅट 3 घातलाय, भारी दिसताय. होय, इथं ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर असल्यामुळे घातलाय. होय, होय. चला डायमंड हॉल मध्ये जाऊया. बाबा का कमरा. चला बाबाच्या कमऱ्यात योग करूया आणि बाबाशी मिलन करूया. बाबा का कमरा. बाबाच्या कमरेमध्ये योग करून आलेला आहे. आता ब्रह्मभोजन घेण्यासाठी बिग डायनिंग हॉलला आलेला आहे. चला ब्रह्मभोजनचा आस्वाद घेऊ. मित्रांनो, बाबाचा योग करून आलेला आहे. आता ब्रह्मभोजन घेत आहे. त्यामध्ये बघा नवीन नवीन व्हरायटी आहे. बाबाचा भोग आहे, छोलेची भाजी आहे, भात आहे, रोटी आहे, बटाट्याची भाजी आहे, पुरी आहे आणि उन्हामध्ये गार लागते म्हणून मठ्ठा ताक आहे. चला ब्रह्मभोजन सुरू करूया. ओम शांती. डायमंड हॉल. $30,000 कॅपॅसिटी असणारा डायमंड हॉल. मित्रांनो पंखा बघा, एकच मोठा पंखा, सगळीकडे वार. डायमंड हॉल. फ्रंट सीट. अरे व्हाले का नाही रे? व्हाले का नाही बघा तेच. 30,000 कॅपॅसिटी असणारा डायमंड हॉल. डायमंड हॉल. डायमंड हॉल टॉप व्ह्यू. मित्रांनो चला बघूया आता प्रकाश स्तंभ. सदा निमित्त और निर्माण भाव एवं निर्मल वाणी रखनी है. प्रकाश स्तंभ.
तिथे आपल्याला शिवबाबांचा प्रकाश मिळतो, किरणे मिळतात आणि आपला आत्मा शांत तृप्त होतो. मित्रांनो, प्रकाश स्तंभ बघा आणि येथे पर्वत सुद्धा बघा एकदम मस्त आहे. इथं आहे समोर दादीजी मीटिंग हॉल. शक्ती स्तंभ. मित्रांनो, आता बसलो आहे तिथे आहे शक्ती स्तंभ. हा सेंटरला शक्ती स्तंभ. इथे आपण अनुभव करतो शक्ती आणि शिवबाबाचा हा झेंडा फडकत आहे. सबसे अच्छी ओम शांती. बघा इथे आहे सहयोग की शक्ती. पलीकडचे इथे आहे प्रेम की शक्ती. म्हणजे इथं वेगवेगळ्या शक्ती आहे ज्या तुम्हाला अनुभवायला मिळणार. सामना करने की शक्ति, सहन करने की शक्ति, समझने की शक्ति, सब की शक्ति मिलेगी. ओम नमः शिवाय. ओम शांती. चला बघूया काय आहे आतमध्ये. मित्रांनो, चला जाऊया आता तपस्या धाम. तपस्या करण्यासाठी हे पहा तपस्या धाम कसे आहे. मस्तपैकी आज जाण्यासाठी वाट सुद्धा एकदम मस्त केलेली आहे. पहा तपस्या धाम, जिथे तपस्या करून आपण सिद्धी करू शकतो. आत कशी शांती आहे तो अनुभव करूया. एकदम कमळागत केलेला आहे, लोटस धामगत. म्हणजे तुम्ही तपस्या केल्यानंतर कमळ कसे दलदलीत चिखलामध्ये उगवते, तसं बाहेरची निगेटिव्हिटी असली तरी तुम्ही शुद्ध बनणार तपस्यामुळे. तपस्या बघा माताजी, आम्ही झोका घेत आहे सगळेजण. कसं वाटते झोका? बोला की. सबसे अच्छी ओम शांती. सबसे अच्छी ओम शांती. सबसे अच्छी ओम शांती. ओके मित्रांनो, हे बघा ब्रह्माकुमारीचा साबण विभाग, सोप डिपार्टमेंट. इथून साबण सगळीकडे पोचवले जातात. ज्ञान मेंटेन स्टुडिओ आहे वर बिकिनचा, म्हणजेच ब्रह्माकुमारीचा. मित्रांनो, बाबाच्या दरबारमध्ये सगळं आहे. फिका दूध, फिकी चाय, मिठी कॉफी, मिठा दूध,
मीठा सब कुछ है यहाँ. चाय दरबार बाबा का. सगळं चहा आहे. गोड चहा, गोड कॉफी, गोड दूध, फिके दूध, सगळ्या गोष्टी. ग्लोबल मॉल, डबल लाईन स्थिती. ओम शांती बाबा. ओम शांति. आप सभी भाई बहनों का आज इस अलौकिक भट्टी के स्वागत सत्र में हार्दिक स्वागत है, अभिनंदन है, अभिवादन है। आज से आप सभी ज्ञान और योग की दिव्य अनुभूतियाँ करने जा रहे हैं। आप सभी यहाँ इस भट्टी में रिफ्रेश होने आए हैं। सदा समर्थ बाबा जैसा बनना है तो हर चीज देखनी पड़ेगी ना, मनसा कैसी है, वाचा कैसी है, कर्मणा कैसी है। तो बाबा की सदा ही समर्थ है, शुभ भावना वाली है। और हम बच्चों की मनसा क्या होती है, कभी कभी उसमें व्यर्थ आ जाता है। जब मन का मुख का मोबाइल मौन हो जाए, मौन हो जब मन का मुख का मोबाइल मौन हो जाए, शुरू हो तब अंतर यात्रा, मगन मन प्रभु में खो जाए। मौन हो जब मन का मुख का मोबाइल मौन हो जाए, शुरू हो तब अंतर यात्रा, मगन मन प्रभु में खो जाए। मिला मुश्किल से मौका, मिला मुश्किल से मौका, खुशी में झूमे नाचे हैं। आज तो मनमोहनी बन में खुशी के बाजे बाजे हैं। नेपाल नडियाद और पुणे के भाई बहन बिराजे हैं। आज तो मनमोहनी बन में। हम जब यहाँ से जाएं तो योग लगाने वाले योगी नहीं रह जाएं, योगी जीवन वाले बन जाएं। तथास्तु. जो बाबा कई बार वीडियो में कहते हैं, हमारे चेहरे से, हमारे चलन से, हमारी दृष्टि से, नैनों से, हमारे बोल से, हमारे व्यवहार से ये प्रत्यक्ष हो, किसी को मेरा परिचय देने की जरूरत न पड़े कि ये योगी हैं, लेकिन लोग हमें देखें तो समझ जाएं कि ये जरूर कोई योगी है। सौगात देता है. जो भी टोली दे रहे हैं अपना आपण आपल्या घरी 13ला 14ला 12ला जाईपर्यंत एवढा सगळा वेळ काढून आलोय आपण. गाण्यामध्ये काय सांगितलं, 13 वर्ष ब्रह्माबाबांसोबत सगळे राहिले ना. ओम शांती. मित्रांनो, आज मधुबन मधला पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला? ब्लॉग आवडला ना? आपण शांतिवनमधील नवीन नवीन गोष्टी फिरल्या, डायमंड हॉल, शक्तिधाम, शक्तिस्तंभ आणि भरपूर काही गोष्टी फिरलेल्या आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून 6 दिवस आहेत, त्यामुळे सिरीज बघायला विसरायचं नाही. त्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं करतो मनापासून धन्यवाद.